आपण पाहू शकतो या ठिकाणी पुराच्या पाण्यात भरपूर पाणी साठलेलं आहे डेक्कन परिसरात। या ठिकाणी जे ऑफिसेस आहेत त्यातील सामान सगळं शिफ्ट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। भरपूर प्रमाणात पाणी शिरले, मोठ्या प्रमाणात छाती एवढं पाणी आहे डेक्कन परिसरात। पुण्यात अनेक गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। पाऊस अजूनही जोरात पडतोय। धरणातील पाण्याचा क्युसेस आता कमी करण्यात आला आहे असं पाटबंधारे विभागाने सांगितलेलं आहे। 15,000नी क्युसेस कमी केला आहे। आधी तो 35,000 क्युसेसनी पाणी सोडण्यात येत होतं खडकवासला धरणातून। आता 10:30 वाजता हे पाणी 15,000नी कमी करण्यात आले।
वरचा जो पाऊस आहे तो थोडा कमी होत चाललेला आहे, वरच्या चारी धरणाच्या ठिकाणी पडणारा पाऊस. याच ठिकाणी काल झेड ब्रिजच्या खाली 3 मुलांना शॉक लागून ते मृत्यू झालेले आहेत. अंडाभुर्जीची गाडी शिफ्ट करताना झेड पूलवर नागरिकांची प्रचंड गर्दी आहे. नागरिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पाहण्यासाठी येत आहेत. अनेक घरं, कामगार या ठिकाणी अडकलेत. या ठिकाणी नागरिकांची बघत गर्दी झालेली आहे. महानगरपालिकेची टीम या ठिकाणी पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणावर असं पाणी साठलेलं आहे. नंबर आहे 02025506800. परत रिपीट करतो 02025506800. आणि तिसरा नंबर आहे 02067801500. पुन्हा रिपीट करतो 02067801500. कुठलीही अडचण आली तर ह्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो पुणे महानगरपालिकेचा आहे या नंबरवर फोन करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून कुठलीही अडचण आली तर आपण सांगू शकता. आमदार साहेब, तुम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे, प्रचंड प्रमाणात पाणी साठले. नागरिकांचं म्हणणं आहे की कुठली सूचना यापूर्वी दिली गेलेली नाही आहे, काय सांगाल? नाही, बरोबर आहे. कारण काल रात्रीपासून पाणी पावसाचं जे पाणी आहे ते प्रचंड पद्धतीने वाढलं होतं. आणि दरवर्षी ज्या पद्धतीने इथे अनाऊन्समेंट होती, त्या पुलाच्या वाडीमध्ये 3 लोकांची मृत्यू झाली आणि तिथे ज्या पद्धतीने अनाऊन्समेंट रात्री व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही आणि त्याच्यात लोक अलर्ट ही लवकर झाली नाही, हे वास्तव आहे. आणि आता मात्र इथे सर्व प्रशासन आता इथे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या माध्यमांनी काम करत आहे. त्यामुळे मला विनंती सगळ्या पुणेकरांना आहे की बाबा आपल्या घरातनं आता कोणीही बाहेर पडू नये आणि आपल्या घरात राहून जिथे जिथे अडचणी तिथे आम्हाला संपर्क साधा. काल याच ठिकाणी 3 मुलांचा मृत्यू झालेला आहे. गाडी बुर्जीपावची गाडी शिफ्ट करताना शॉक लागून मृत्यू झाला काल याच ठिकाणी. याच ठिकाणाची लाईट बंद करण्यात आलेली आहे का? नाही, तुमचा काय संपर्क झाला का अधिकाऱ्यांशी? हो, झालेला आहे. मी सकाळी ABCBचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा झाली. कारण इथं मेट्रोचं मोठं काम चाललेलं आहे. त्यांना सुद्धा सांगितलं की तातडीने आपण इकडं जे काही अंडरग्राऊंड केबल असेल त्याची अर्थिंग असेल त्याच्याबद्दलची आपण शहानिशा करून घ्यावी आणि कुठल्याही प्रकारचा धोका इथं निर्माण होऊ नये. त्या पद्धतीने चीफ इंजिनियरला सुद्धा सांगितलं की बाबा आपली सगळी टीम ही ऑन फील्ड पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे करंट जो काही लागू शकतो, ज्या गोष्टींनी लागू शकतो तो तातडीने त्याला चेक करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा धोका इथे नसला पाहिजे. त्या पद्धतीने आता सगळे लोक ऑन फील्ड आहेत.